आमचं काम बोलतंय या शीर्षकाखाली गेली महिनाभर कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे प्रचार करत आहेत। याबाबत त्यांनी एका मोठ्या सभागृहामध्ये प्रेझेंटेशन देखील दिलं। त्यांचं काम किती बोलतंय याचा आढावा घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न। कल्याण लोकसभा मतदारसंघ, रोटी, कपडा, मकान आणि रेल्वे प्रवास असा एक वेगळा इतिहास या मतदारसंघाचा आहे। कळव्यापासून ते अंबरनाथ पर्यंत पसरलेल्या या मतदारसंघातला बहुतांश मतदार हा रेल्वे प्रवास करणार आहे। त्यामुळे आम्ही आमचं काम बोलतोय या रियालिटी चेकमध्ये सर्वात आधी विषय घेतला तो रेल्वे प्रवासाचा। खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कार्य अहवालात गेल्या 10 वर्षात रेल्वेबाबत भरघोस कामं केल्याचा दावा केलाय। मध्य रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या लेनसाठी 440 कोटींचा निधी आणला। ठाणे ते दिव्यातील लाखो प्रवाशांना याचा फायदा झाला। एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी स्वतंत्र लेन झाली, त्यामुळे नव्या रेल्वे गाड्या सुरू होण्यास मदत झाली। 77 कोटींचा खारेगाव उड्डाणपूल, कल्याण यार्ड रिमोल्डिंग प्रकल्प, सरकते जिने, नवीन प्लॅटफॉर्म, रेल्वे उड्डाणपूल, लिफ्ट, आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय अशी इतर महत्त्वाची कामं करण्यात आली आहेत। आम्ही जो प्रचाराचा मुद्दा ठेवलाय तो फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट ठेवलेला आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये आणि गेल्या 10 वर्षांमध्ये माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्याने जी कामं या मतदारसंघामध्ये आम्ही केली आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आला। त्यात प्रामुख्याने रेल्वे 5वी 6वी लाईन असेल ती गेली अनेक वर्ष रखडली होती, ती पूर्णपणे आम्ही कंप्लीट केली। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं इनॉग्रेशन केलं, त्याच्यामुळे अतिरिक्त सर्व्हिसेस ज्या आहेत त्या वाढल्या। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही केल्या। होम प्लॅटफॉर्म्स असेल, अंबरनाथला असेल, त्याचबरोबर कोपरला असेल होम प्लॅटफॉर्म, या दोन्ही होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण केलं। कल्याण यार्ड रिमॉडेलिंग असेल, 800 कोटीचा प्रोजेक्ट आहे कल्याण यार्ड रिमॉडेलिंगचा, तो आता चालू आहे, त्याच्यामुळे अतिरिक्त सर्व्हिसेस अजून वाढतील, डेडिकेटेड ट्रॅक्स मिळतील। त्याचबरोबर 3री आणि 4थी लाईन ही देखील मंजूर करून घेतली आणि त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। 5वी 6वी लाईन, 3rd कॉरिडॉर यांनी फक्त कुर्ला ते कल्याण अशा मेल एक्सप्रेस चालवल्या जातात। तर आम्ही क्राऊड कंट्रोल करण्याकरता अनेक सजेशन देत आहोत। त्यापैकी एक नंबरचं सजेशन म्हणजे पूर्वी अशी होती की 24 डब्याची जर एक्सप्रेस अशी 3rd कॉरिडॉरवरून चालवली तर बरीच पब्लिक कंट्रोल होऊ शकते। रेल्वे प्रवाशांचे बरेच प्रश्न सोडवल्याचा दावा श्रीकांत शिंदेंनी केलाय। त्याचबरोबर कल्याण लोकसभेतील रस्ते खड्डेमुक्त आणि सिमेंटचे केल्याचा दावाही त्यांनी केलाय। कल्याणच्या वाहतुकीला अडथळा ठरणारा तिसाई उड्डाणपूल, 6 पदरी कल्याण शिळफाटा रस्ता, अनेक उड्डाणपुलं, विठ्ठलवाडी कल्याण उन्नत मार्ग हे प्रकल्प गेम चेंजर असल्याचा दावा श्रीकांत शिंदेंनी केलाय। वेळ जो आहे कम्युटेशनचा हा कमी लागला पाहिजे, त्याच्यासाठी आपण वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहेत त्या मतदारसंघामध्ये आणले। सगळ्यात मोठा गेम चेंजर प्रकल्प जो आहे तो हा काटई ऐरोलीचा टनल आहे आणि जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा लोकांना डोंबिवलीतून ऐरोली जायला फक्त 10 ते 12 मिनिटं लागतील। त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल कल्याणशील रोड हा पूर्ण अगोदर जो 2014च्या अगोदर सिंगल लेन होता, फक्त एक लेन जाण्यासाठी एक लेन येण्यासाठी, आणि तोही डांबरी आणि खड्डे। ते स्वरूप आपण बदललं, MSRDCच्या माध्यमाने जे आहे तो 6 लेन केला आणि तोही कॉन्क्रीट। त्यानंतर वाय जंक्शनवरती फ्लायओव्हर आपण केला, शिळफाट्यावरती फ्लायओव्हर केला, त्याचबरोबर आता निळजेच्या फ्लायओव्हर जो आहे पलावाचा फ्लायओव्हरचं काम चालू आहे, त्याचबरोबर पथरी पूल आम्ही पण पूर्ण केला। तर रोड इन्फ्रास्ट्रक्चरवरती जास्तीत जास्त भर जो आहे तो दिला। 3 वर्ष झाली मला ह्या रोडवरती मी प्रवास करतोय। मी जेव्हा डोंबिवलीत आलो, मी सायन दादरपर्यंत प्रवास करायचो। जेव्हा आलो तेव्हा हा रोड खूप खड्डे होते, कॉन्क्रिटीकरण नव्हता, आणि आता 6 महिने अगोदरपासून बघतो, 1 वर्ष अगोदरपासून बघतो हा रोड कॉन्क्रिटीकरण झालाय, प्रवास सुलभ झालाय। लवकर जो पहिला 1 तास लागायचा तो तर केवळ 15-20 मिनिटात सीलपाट्यापर्यंत तरी पोहोचता येतं। पहिले नेहमीचं रोड सिंगल रस्ता होता, रोड खड्डेपिटे पडायचे आणि ट्रॅफिक व्हायची, आणि डोंबिवलीवरनं सीलपाटा जायचं बोललं तर कमी नाही करू तरी तासभर लागायची। आणि आता कसं सिंगल रस्ता नाही, आता रोड वाढवले पण तेव्हापासून ट्रॅफिक वगैरे आणि माणसाला सीलपाटा झाल्यानंतर लवकर माणसं असतो। कोरोनानंतर आरोग्य सेवेबाबत नागरिक चांगलेच सजग झालेत।
त्यामुळे आरोग्य व्यवस्थेबाबत श्रीकांत शिंदे यांनी दावा केलाय की त्यांनी त्यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघात कॅशलेस हॉस्पिटल, डायलिसिस सेंटर, कॅन्सर हॉस्पिटल्स, सुतिकागृहासारख्या सुविधा दिल्यात, तर काही आरोग्य सुविधा या पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आता मी स्वतः डॉक्टर आहे, म्हणून कल्याण लोकसभेतील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे. आणि म्हणूनच आपण उल्हासनगरमध्ये मोफत दवा हॉस्पिटल जे आहे सुपर स्पेशालिटी हे सुरू केलं. अंबरनाथमध्ये एक तसंच हॉस्पिटल करतो, ते आता अंतिम स्टेजमध्ये आहे. माझ्या मतदारसंघामध्ये कामगार वर्ग मोठा राहतो, तर केंद्राकडून ESIC हॉस्पिटल जे आहे हे आम्ही मागणी केली. ते हॉस्पिटल मंजूर झालं आणि आता त्याचं काम जे आहे ते अंतिम स्टेजमध्ये आहे. त्याचबरोबर डोंबिवलीला जे आहे सुतिकागृह गेले अनेक वर्ष बंद होतं, त्या ठिकाणी या 150 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुपर स्पेशलाइज्ड, जेणेकरून लोकांना कॅन्सरची ट्रीटमेंट घेण्यासाठी जे टाटाला जावं लागणार नाही, त्यांना त्यांच्या घराच्या शेजारी जे आहे या हॉस्पिटलच्या माध्यमाने त्यांना कॅन्सरचं ट्रीटमेंट तिथे घेता येईल. सरकारी हॉस्पिटलसाठी म्हणाल तर पहिल्यापेक्षा नक्कीच सुधारणा आहेत. बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा उपलब्ध नव्हत्या, ते आता होत आहेत, परंतु त्या प्राथमिक स्तरावरतीच आहेत. त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट होण्यासाठी सरकारी स्तरावरती सरकारी हॉस्पिटलमध्ये सुधारणा वाढवण्याचं आणि नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचं संदर्भात काही जर योजना राबवल्या गेल्या तर आणखीन सुधारणा होतील. आता मूलभूत सुविधांबाबत भरघोस कामं केल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी कल्याण लोकसभेचा सांस्कृतिक वारसा जपल्याचा आणि खेळासंदर्भात कामं केल्याचा दावा केलाय. यात आगरी कोळी भवन जे काही दिवसात पूर्ण होईल, प्राचीन अंबरनाथ मंदिर जीर्णोद्धार आणि परिसर सुशोभीकरण, खिडकाळी मंदिर जीर्णोद्धार, श्री मलंगड फ्युनिक्युलर ट्रेन, कल्याणमधील आंबेडकर स्मारक आणि ज्ञानकेंद्र, अंबरनाथमधील भव्य नाट्यगृह आणि नेहरू उद्यान या कामांचा समावेश आहे. कल्याण लोकसभेमध्ये डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, ही 2 शहरं जी आहेत ही त्याला आपण सांस्कृतिक शहरं म्हणून ओळखतो. पण अंबरनाथमध्ये जे आहे हे प्राचीन असं शिवमंदिर आहे, 1000 वर्ष जुनं. तर त्या शिवमंदिराचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आम्ही शिवमंदिर आर्ट फेस्टिवल सुरू केला. आणि त्यातूनच आता शिवमंदिराच्या आजूबाजूचा परिसराचा विकास, एक शिवमंदिर कॉरिडॉर आपण करतोय. त्याच्यासाठी 150 कोटी रुपये जे आहे ते अगोदरच राज्य सरकारने दिलेले आहेत. त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. तर भविष्यामध्ये त्या मंदिराच्या शेजारील 8 एकर परिसर जो आहे तो पूर्णपणे सुशोभित, म्हणजे तिथे चांगला घाट असेल, जी वालदुनी अगोदर नदी होती त्याला नाल्यामध्ये रूपांतर झाली होती, आता पुन्हा त्याला नदीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला द्यायचं. तिथे ATP प्लांट लावायचा विषय असेल, घाट बनवायचा विषय असेल वाराणसीच्या धर्तीवरती. त्याचबरोबर त्या परिसराचा तिथे म्युझियम असेल, लोकांना राहण्याची सोय असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या शिवमंदिरच्या कॉरिडॉरमध्ये करतोय. प्रत्येक शहरामध्ये जे आहे हे वेगवेगळ्या स्टेडियम असेल, इंडोर स्टेडियम असेल, त्याचं काम त्याच्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. ते काम जे आहे काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी आता चालू होईल. तर एकंदरीत स्पोर्ट्सला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं काम देखील जे आहे हे आम्ही केलेलं आहे. अंबरनाथ पूर्व येथील कांसई विभागातील नेहरू उद्यानाची अवस्था बऱ्याच वर्षापासून फार दुरावस्था झाली होती. नागरिकांनी सातत्याने शासकीय प्रशासनाकडे मागणी करत असताना देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. पण माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी ह्या विभागाकडे जातीने लक्ष देऊन ह्या उद्यानाचा कायापालट करून टाकलेला आहे. बरेच वर्ष आम्ही बघत होतो की ह्या उद्यानाची एकदम दुरावस्था झाली होती, म्हणजे खेळणी वगैरे सगळी मोडकळीस आली होती. तर इथल्या नागरिकांनी सातत्याने प्रशासनाकडे जाऊन प्रयत्न चालू होते, पण खासदार साहेबांनी यांनी लक्ष देऊन या उद्यानाची कायापालट करून टाकली. एकदम व्यवस्थितपणे या उद्यानाला एक नवीन रूप दिलं गेलं. गेल्या 10 वर्षात खासदार म्हणून श्रीकांत शिंदेंनी ज्या कामांचं आश्वासन दिलं होतं त्यापैकी बरीच कामं पूर्ण झाली आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा लोकसंख्येच्या दृष्टीनं झपाट्यानं वाढत चाललेला मतदारसंघ आहे. इथल्या काही प्रकल्पांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललाय. येत्या काळात मूलभूत सुविधांसोबत भविष्यातील मुद्दे लक्षात घेऊन योग्य ते बदल अपेक्षित आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. 3 स्टार 5 स्टार हॉटेल उभारली जात आहेत. बुलेट ट्रेन अगदी काही महिन्यातच या लोकसभा मतदारसंघातून धावेल. एवढंच काय तर मोठमोठे रोड, उड्डाणपूल, याचबरोबरीनं मेट्रोचं काम देखील या लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू करण्यात आलंय. हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा बदलता चेहरा आहे. हा चेहरा मतदारांना किती आवडलेला आहे हे 4 जूनला स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण.